अनेक सरकारी कर्मचारी पदावर असताना देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करतात आणि ते विचार अनेक वेळा अडचणीत आणणारे असतात। ते त्यांनी करू नये या संदर्भात काल भाजपचे आमदार परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे। भाऊ, तुम्ही सरकारी कर्मचारी जे सोशल मीडियाचा वापर करतात या संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे, काय नेमकी तुमची मागणी आहे या सगळ्या बाबतीत? बघा, ज्या प्रकारे अनेक कायदे सगळीकडे अस्तित्वात आहे, ज्या प्रकारे सरकारी अधिकारी कर्मचारी कसे वागले पाहिजे या संदर्भात अनेक कायदे आहेत, नियम आहेत आणि परिपत्रकसुद्धा आहेत। आणि त्याच प्रकारे मीडिया असणार किंवा सोशल मीडियावर अधिकाऱ्यांना जाण्यास बंदी आहे किंवा त्या प्रकारचा वापर किंवा गैरवापर करण्यास बंदी आहे। पण आपण जर मागील 5-7 वर्षापासून 10 वर्षापासून बघत आहे तर मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियावर आहेत, फेसबुकवर आहेत, ट्विटरवर आहेत, इंस्टावर आहेत आणि त्या माध्यमातून ते रील्स बनवून सरकारी शासकीय कार्यालयांमध्ये त्यांचं कामकाजाचे रील्स बनवून, शासकीय वाहने वापरताना त्याचे रील्स बनवून आणि इतर कोणतेही काम करताना रील्स बनवून ते सोशल मीडियावर टाकतात। अनेक तहसीलदार, अनेक PSI असे आहेत की ज्यांचे दिवसातनं 3 आणि 4 रील्स रोजचे येतात आणि हे जर दिवसभर रील्स बनवत असतात तर मग हे शासकीय कामाला वेळ कधी देतात, हा एक प्रश्न आहे। त्यांनी ज्या प्रकारे ते वागतात ते स्वतःला कोणते जनप्रतिनिधी किंवा मंत्र्यांपेक्षा मोठं दाखवण्याचा ते प्रयत्न करत असतात। कुठेतरी समाजामध्ये एक चुकीचं एक मेसेज देण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून या सगळ्या विषयांवर बंदी आली पाहिजे। या संदर्भात मी पत्र फडणवीस साहेबांना दिलं आणि काल विधान परिषदेमध्ये हा विषयसुद्धा उचलला। हो, अनेक अधिकारी असे आहेत जे स्वतःला मोटिवेटर किंवा स्पीकर म्हणून प्रमोट करतात, त्यांचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर, फेसबुकवर येत असतात आणि त्याला मोठी प्रसिद्धी देखील मिळत असतात। ज्यावेळी तुम्ही असं निवेदन दिलं, तुमचा विरोध होणार नाही काय सगळ्या बाबतीत? नाही, निश्चितच या सगळ्या गोष्टींवरती विरोध असलाच पाहिजे, कारण त्यांनी जे ह्या नियमांच्या कायद्यांच्या चौकटीत राहून त्यांनी वागलं पाहिजे, बोललं पाहिजे। कुठेतरी ते असा भास करतात की राज्य शासनाच्या जितक्याही योजना आहेत किंवा जितकेही जे राज्य शासन काम करून राहिलं ते त्यांच्या म्हणण्यानुसार काम करून राहिलं की त्यांच्या मार्गदर्शनात काम करून राहिलं, या प्रकारचा भास निर्माण करण्याचं काम अनेक अधिकारी करत असतात आणि म्हणून हे कुठेतरी बंद झालं पाहिजे, ही माझी मागणी होती। काल मुख्यमंत्र्यांनी मग काय तुम्हाला आश्वासन दिले असं? नाही, मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं की निश्चितच या संदर्भात कडक कारवाई करण्यात येणार, परत नवीन निर्देशनं या संदर्भात जाहीर करण्यात येणार यांनी सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे काटेकोरपणे नियम पालन झालं पाहिजे। नक्कीच आपण पाहतोय की जे अधिकारी सोशल मीडियाचा वापर करत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या बाबतीत निवेदन काल जे आहे ते मुख्यमंत्र्यांना भाजपचे आमदार परिणय फुके यांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 नागपूर।